अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परवीन न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। तरक्कियों के दौर में उसी का जोर चल गया, बना के रास्ता जो भीड़ से निकल गया। प्रताप भैया की ओर से तमाम नागरिकों को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं। शहर और परभनी जिले के सभी आवाम को, खासतौर पर मुस्लिम भाइयों को ईद उल फित्र की मेरी तरफ से, मेरी परिवार की तरफ से और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर। गुलमिर खान की ओर से तमाम नागरिकों को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक मनपा कांग्रेस आईगढ़ के नेता एवं स्थायी समिति सभापति पद पर हैट्रिक। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मैं परभनी महानगर पालिका कांग्रेस साई पार्टी का गठ नेता शहर के सभी आवाम को रमज़ान व ईद की बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। अभी गंगा जमनी तहजीब है, जैसा कि अपन गंगा जमनी तहजीब को देखकर मेल मिलाप रखते हैं, वैसा ही ये ईद भी ऐसे ही मिल मिला के करना चाहिए। फिर एक बार मेरी तरफ से और पूरे महानगर पालिका की तरफ से शहर के सभी लोगों को बहुत बहुत ईद की मुबारकबाद देता हूँ। अल्लाह। तत्कालीन पालक मंत्री परभनी जिले के संजय जी बनसोड़े इन्होंने गठित की गई राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्य कलाकार मानधन समिति अशासकीय सदस्यों के अधिकारों से वंचित रखते हुए समिति के अध्यक्ष, सदस्य सचिव, सरकारी सदस्य, उसी कर्मचारी, इनकी तुरंत जांच की जाए और शासन सेवा से उन्हें निलंबित किया जाए और गैर कानूनी तौर पर चयन चाचनी रद्द करते हुए इस बारे में आंदोलन का इशारा देते हुए आज 6 दिन हो चुके हैं। जिला कलेक्टर ऑफिस के सामने अनशन मैदान पर ये लोग आंदोलन कर रहे हैं। इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवड चाचणी, बेकायदेशीर निवड चाचणी चालू आहे, ती निवड चाचणी ह्या शासन निर्णयात कुठेही नमूद नाही आहे आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। किंवा निवड चाचणी 24-25 तुम्ही घ्यायला आता 26-27 वर्ष लागायले, म्हणजे 2-2, 3-3 वर्ष हे याद्या अशा प्रलंबित ठेवण्याचं काम ह्या प्रशासनाचं चालू आहे। मराठी हे हा शासन निर्णय आहे, कुठेही निवड चाचणीचा उल्लेख नाही आहे। त्यामुळे अशासकीय सदस्य जे आहेत ते 10 सदस्य ते त्यातील तज्ज्ञ आहेत, संप्रदायामधला आहे, कोणी नाटकातला आहे, कोणी तमाशातला आहे, कोणी गोंधळी आहे, यांना तो पूर्ण अधिकार आहे। पण नियम डावलून जिल्हाधिकारी हे मनमानी कारभार करीत आहेत आणि एकला चलोची भूमिका ही घेत आहे। सदस्यांना तत्कालीन पालकमंत्री हे मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना ह्या समितीच्या सदस्यांना वेळोवेळी यांनी त्रास दिलेला आहे। मीटिंगच्या आधी सह्या करा म्हणून अशी जिल्हाधिकारी दमदाटी करत आहेत। त्या अशासकीय सदस्यांना बिचाऱ्यांना काही न करता न्याय मागण्यासाठी हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मानवतचे अध्यक्ष धोंडीरामजी झोडपे शाहीर यांच्या मार्गदर्शनाखाली हा 6वा दिवस आंदोलनाचा आणि ह्या जिल्ह्यातील कलावंताचा हा आंबेडकर जयंतीपूर्वी 200 कलावंताची निवड यादी अशासकीय समिती मार्फतच निवड व्हावी यासाठी आमचा लढा चालू आहे। ह्या महाराष्ट्रात कुठेही निवड चाचणी नाही आहे, फक्त परभणी जिल्ह्यापुरती हे प्रशासन हे समितीला सहकार्य न करल्यामुळे कलावंतांना हा अन्याय होत आहे। जिला सैनिक कल्याण कार्यालय परभनी सभी कर्मचारियों की ओर से उप जिला अधिकारी तथा जिला सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी और अर्चना देशमुख, इन्हें जागतिक महिला दिन के अवसर पर सम्मानित किया गया। इस समय सभी अधिकारी कर्मचारी मौजूद थे। परिंदों से भी ऊंची हमारी उड़ान होगी, एक बार नहीं कई बार होगी। चल रहा होगा जब जमाने में हारने का दौर, जीत हमारी उसी दौरान होगी। शुभेच्छुक सैयद फारूक बाबा, मनपा प्रभाग 16 नगर सेवक एवं माजी सभापति प्रभाग समिति क। एक ही बॉस मनपा प्रभाग क्रमांक 6 के नगर सेवक एवं कलीम बॉस मित्र मंडल के सर्वा कलीम बॉस की ओर से तमाम नागरिकों को हार्दिक शुभकामनाएं। साम्राज्यवादी अमेरिका, इसराइल, इन्होंने ईरान पर किए हुए हमले का के साथ निषेध दर्शाते हुए अमेरिका के युद्ध के भूमिका के विरोध में भारत सरकार निर्देश जारी करते हुए उसे ये शांति का माहौल पैदा करने के निर्देश जारी करे और किसानों के बारे में अन्य विभिन्न मांगों को लेकर आज तारीख 9 मार्च 2026 के रोज भारतीय कम्युनिस्ट पक्ष की ओर से महामहिम राष्ट्रपति को निवेदन दिया गया और पंत प्रधान को निवेदन दिया गया। इस निवेदन पर कॉमरेड शिवाजी कदम, कॉमरेड अजहर सैयद, कॉमरेड शेख अब्दुल, कॉमरेड प्रसाद गोरे, कॉमरेड लक्ष्मण काळे, संदीप सोळुंके, कॉमरेड लिंबाजी कचरे, वहीद खान, मुख्तार भाई, एम धोंगड़े, कॉमरेड भारत पवार, सोहेल भाई, अली भाई आदि के हस्ताक्षर मौजूद है। राष्ट्रव्यापी कॉल होता की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी जे इराणवर इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये छोटे छोटे मुलं, शाळेतील शाळकरी मुलं हे बी या ठिकाणी सोडले नाहीत। त्याचे पडसाद संपूर्ण देशभर आज पडलेले आहेत।
त्या इराणवर हल्ल्यावर अमेरिका आणि इस्रायलने जे काही हल्ले केलेले आहेत ते हल्ले म्हणजे मानव जातीला या ठिकाणी काळिंबा फासणारे हल्ले आहेत आणि या सर्व हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही या ठिकाणी निदर्शने केलेले आहेत. सर्वात आमची ही प्रतिक्रिया आहे की अमेरिकेनं जे काही इराणवर हल्ले केलेत आणि इराणला बेचिराग करण्याचा जे काही प्रयत्न सुरू केलेला आहे, खरं वास्तविक पाहता याच्यापूर्वी आपण पाहिलं असताना की जे साम्राज्यवाद इंग्लंड आहे, इंग्लंडनं संपूर्ण देशावर राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण भारतामध्ये त्यांना आपण परतून लावलं. तीच भूमिका आज अमेरिकेची, कारण अमेरिकेचं जे लक्ष आहे ते इराण नाही तर इराणमध्ये जे असणारं तेल साठे आहेत, हे तेल साठ्यावर कब्जा मिळवायचा आणि ज्याच्या हातात तेलाचा साठा आहे त्याची जगावर दादागिरी चालणार आहे. आणि जगामधले जे भारतासारखे देश आहेत की जे अमेरिकेचे मित्र आहेत आणि आपण पाहिलं असताना ज्यावेळेस चीननं आणि यानं आपल्याला हल्ले केले त्यावेळेस इराणनं आपल्याला प्रतिसाद म्हणजे आधार दिलेला होता. म्हणून आमचं म्हणणं आहे की जे देशाचे पंतप्रधान जे काही नरेंद्र मोदी आहेत हे अमेरिकेच्या दबावाखाली आज कसल्याही प्रकारची भूमिका घ्यायला तयार नाहीत. म्हणून आमचं स्पष्ट भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे की एकेकाळी जे काही इराणनं आपल्याला सहकार्य केलेलं आहे ते सहकार्याची मोबदला म्हणून भारतानं इराणला मदत केली पाहिजे. आणि जी अमेरिकेची दादागिरी आहे ह्या दादागिरीला त्यानं बळी न पडता दादागिरी हाणून पाडण्याचं काम हे भारताच्या पंतप्रधानांनी केलं पाहिजे. आणि भारताच्या पंतप्रधानानं स्वतःची भूमिका स्पष्ट भूमिका ही जाहीर केली पाहिजे. एवढंच आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने म्हणणं आहे. त्यासाठी इन्कलाब जिंदाबाद. माजी उप महापौर एवं मनपा नगर सेवक की ओर से रमजान ईद की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक माजी उप महापौर एवं जिला बँक संचालक परभणी. समाजातील सर्व प्रकारच्या जनतेला मी परभणी महानगरपालिकेचा माजी उपमहापौर या नात्याने तसेच परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. निश्चितच ही ईद चांगली साजरी होईल अशी अपेक्षा करतो. सदा हंसते रहो जैसे हंसते हैं फूल, दुनिया के सारे गम हो जाए तुमसे दूर, चारों तरफ फैलाओ खुशियों के गीत, ऐसी उम्मीद के साथ तुम्हें मुबारक हो ईद. तमाम बरादरान वतन को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक मोहम्मद नईम, पूर्व सभापति एवं नगर सेवक मनपा परभणी. महाराष्ट्र राज्य सरकार के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पेश किए हुए अर्थसंकल्प की आज स्वाभिमानी शेतकरी संगठना की ओर से परभणी शहर के छत्रपति शिवाजी महाराज इलाके में यहाँ के मैदान पर होली करते हुए उसका निषेध किया गया. आरोप लगाया है कि इससे पहले सरकार ने किसानों के कर्ज माफ़ी को लेकर जो आश्वासन दिए थे, किसानों का कर्ज माफ़ किया जाएगा ऐसा कहा था, ये पूरी तरह से झूठे साबित हुआ है. 2-3 सालों से सरकार ने सिर्फ किसानों के खिलाफ में ही पूरे धोरण अमल में लाए हुए है, ऐसा आरोप इस समय लगाया गया और अर्थसंकल्प के प्रतियों की होली की गई. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची होळी करून आज आम्ही यांचा जाहीर निषेध केलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे देवेंद्र फडणवीस संपूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हणणारे त्यांनी फक्त पात्र शेतकऱ्यांना 2 लाखाचीच कर्जमुक्ती करून या शेतकऱ्याच्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. एकीकडे या बीजेपी सरकारनं गेल्या 3 वर्षामध्ये सातत्यानं शेतकऱ्याच्या भाव पाळलेले आहेत, शेतीमालाचे भाव पाळलेले आहेत. त्यामुळे कर्जात अडकलेला शेतकरी 2 लाखाची फक्त कर्जमुक्ती देऊन या सरकारनं तोंडाला पानं पुसलीत. त्याचा आज आम्ही जाहीर निषेध करतो. आणि फडणवीस साहेब संपूर्ण सातबारा कोरा नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरणं देखील आम्ही मुश्किल करणार आहे. परभणी जिला व शहर कांग्रेस कमेटी की ओर से सभी नागरिकों को रमजान की शुभकामनाएं. शुभेच्छुक नदीम इनामदार महानगर जिला अध्यक्ष कांग्रेस कमेटी नगर सेवक मनपा जिला नियोजन समिति सदस्य. मत डरो हार से, मत डरो वार से, कामयाबी एक दिन मिलेगी ही, हर काम करो आत्मविश्वास से. परभणी मनपा में रिकॉर्ड ब्रेक कर कामयाबी हासिल करने वाले नदीमुद्दीन काजी एवं जेडी मित्र मंडल की ओर से तमाम नागरिकों को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक नदीमुद्दीन काजी जेडी मित्र मंडल परभणी. महिला आयोग की अध्यक्षा रूपाली चाकणकर ये परभणी दौरे पर आए हुए थे. इस समय विविध विषयों के संदर्भ में जिला कलेक्टर ऑफिस के जिला नियोजन सभागार में उनकी बैठक आयोजित की गई. इस समय उनके साथ जिला कलेक्टर संजय सिंह चौहान ये भी मौजूद थे. अन्य अधिकारी भी इस समय उनके साथ मौजूद रहते हुए इस बैठक के लिए वो परभणी दौरे पर किस लिए आए थे और किस तरीके से माहौल रहा है, महाराष्ट्र में किस तरीके से महिलाओं के ऊपर अत्याचार को लेकर आप
कदम उठा रहे हैं, इसके बारे में जो उन्होंने मीडिया से बातचीत की और उन्होंने क्या जानकारी दी, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। राज्य महिला आयोगाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत गेल्या वर्षामध्ये आम्ही IC कमिटी ह्या त्याच्यामध्ये पहिले 3 जे GR आहे ते दुरुस्त करून 22 ऑगस्ट 2025 रोजी नव्यानं 4था GR महाराष्ट्र शासनाने आणला। याच्यामध्ये आता IC कमिट्या असणं अपेक्षित आहे, पण त्याच्या पुढे जाऊन IC कमिट्यांचं ऑडिट होणं हे या GR मध्ये दिलेलं आहे। आणि आता हे ऑडिट IC कमिट्यांचं कसं चालू आहे, कशा पद्धतीने कमिट्या ॲक्टिव्ह झालेल्या आहेत, काही कमिट्या झालीत नाही झाले, त्याच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी शासकीय निमशासकीय आस्थापना यांची बैठक आज या ठिकाणी आयोजित केली होती। त्याच्यामुळे कलेक्टर असतील, पोलीस विभाग असेल, विधी सेवा प्राधिकरण असेल, CO विभाग असेल, यांच्या माध्यमातून हा सगळा आढावा घेत असताना काही कमिट्यांच्या तयार आहेत, त्या ॲक्टिव्हली काम करतात, पण काही विभागाच्या कमिट्या या अजून कागदावरती आहेत, त्या तयार होण्याचा अवधी 1 महिन्याचा कालावधी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आजची बैठक, त्याचबरोबर IC ऑडिट आपल्याला जे करायचं आहे ते कशा स्वरूपाचं असावं, येणाऱ्या तक्रारी कशा पद्धतीने दाखल केल्या गेल्या पाहिजेत, याचबरोबर बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, विधवा प्रथा असेल, याच्या सगळ्यांच्या विरोधात जी लढाई चालू आहे, याच्यामध्ये कायद्याने दिलेली नियमावली आहे ती घालून आपण काम करावं, अशा पद्धतीच्या सूचना आजच्या या बैठकीमध्ये देण्यात आल्या। दिवसापूर्वीच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते आपण महिला आयोग सन्मान पोर्टल सुरू केलं। आता जर तुम्हाला पोलीस स्टेशनला जायला भीती वाटत असेल किंवा तक्रार दाखल करायला काही मनामध्ये शंका असेल, तर तुम्ही या पोर्टलवरती आता ऑनलाईन पद्धतीने तक्रार देऊ शकता। अगदीच भाऊ बहिणीसाठी तक्रार देऊ शकता, वडील मुलीसाठी तक्रार देऊ शकतात, आणि ही तक्रार दाखल करून घेऊन त्याची स्क्रुटिनी करून त्या विभागाकडे तातडीने पाठवली जाईल। आपल्या माध्यमातून मला माझ्या परभणी जिल्ह्यातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगावंसं वाटेल की त्यांच्यासाठी भरोसा असेल प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे की तक्रार दाखल करण्यापूर्वी किंवा ती कोर्टात जाण्यापूर्वी भरोसा असेलकडे समझोता केला जातो। कुटुंब एकत्र जोडली जातात, कुटुंबांना 2 कुटुंबांमध्ये जो वाद असेल, म्हणजे सासरचा आणि माहेरचा, पती पत्नी मधला वाद असेल, तो सामोपचाराने मिटवणं आणि त्या घरामध्ये असलेल्या लहान मुलांना सुद्धा कुटुंब मिळवून देणं ही जबाबदारी प्रामुख्याने आहे। त्यामध्ये भरोसा असेलकडे आपण तक्रार दाखल करू शकता। त्या वन स्टॉप सेंटरचे आमचे काही सदस्य या ठिकाणी आहेत, वन स्टॉप सेंटरमध्ये तक्रार नोंदवू शकता, बीट मार्शल दामिनी पथककडे तक्रार देऊ शकता। इतकंच काय, आशा वर्कर अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा आपण तक्रार दाखल करू शकता। म्हणून मला आवर्जून सांगायचं, हे सगळे व्यासपीठ महिला भगिनींना तक्रार मांडण्यासाठी आहे, न्याय देण्यासाठी आहे। त्यांनी या कोणत्याही ठिकाणी आपली तक्रार मांडावी, त्यांची तक्रार देत असताना निश्चितपणाने त्यांना न्याय देण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे, ती आम्ही समर्थपणे पेलू। मला असं वाटतं त्यांनी जे प्रश्न मांडलेले त्याची उत्तरं ती चांगली देते। घटना घडल्यापासून पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असेल, एक सदस्य म्हणून असेल, आम्ही सर्वजण ही राज्याचे मुख्यमंत्री असतील, सन्माननीय पंतप्रधान असतील, त्याचबरोबर या विभागाचे मंत्री महोदय हे केंद्रात काम करतात ते असतील, या सगळ्यांकडे मागणी केलेली आहे। आणि केवळ यांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं जे काही घडलंय ती सत्य परिस्थिती समोर यावी आणि त्या दृष्टिकोनातून तपास व्हावा। म्हणून हा तपास होत असताना तो पारदर्शक झालाच पाहिजे, ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करतोय। राष्ट्रवादीच्या जे अजितदादांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादीचे काही नेते बोलू दिले जात नाही असा सुद्धा आरोप केला जातो। मला असं वाटतं आरोप करणारे कोण इथे आधी पाहायला पाहिजे, आणि आरोप जर अशा पद्धतीचे करत असतील किंवा कोणती माध्यमांसमोर येणं ही एक चुकीची पद्धत आहे। यामध्ये आपण पाहतोय आदरणीय सुनेत्राबाईंनी 4थ्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या विराजमान झालेत, पारदादा राज्यसभेची त्यांना उमेदवारी दिलेली आहे। हे सगळं करत असताना आदरणीय दादांच्या कुटुंबासाठी आणि खऱ्या अर्थाने हे वारसदार आहेत यांच्यासाठी हे केलं जातंय। खरं तर दादा गेल्यानंतर त्यांची मानसिकता आपण समजू शकतो। एका माऊलीचं सगळ्यात मोठं दुःख पतिनिधनानंतर असतं, तरीसुद्धा धीरोदत्तपणे त्यांनी जनभावना लक्षात घेऊन समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्या खंबीरपणे आपलं दुःख बाजूला ठेवून उभ्या राहिल्या। प्रत्येक वेळेस त्या बोलण्याच्या मनस्थितीत असतील किंवा असू शकत नाही, हे आपण आपल्या कुटुंबामधून अनेक गोष्टी जवळून पाहिलेल्या असतात, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचं आता कोणी राजकारण करू नये अशा या गोष्टींमध्ये। शेवटी वहिनींनी 4थ्या दिवशी घराबाहेर पडून ज्या पद्धतीने जबाबदारी पेलतात आहेत, खरं त्यांना उभारी देणं, त्यांच्याबरोबर उभं राहणं ही आपली भूमिका असली पाहिजे। पण काही लोक ही विरोधकाची भावना सातत्याने वैफल्यग्रस्त
सातत्याने दादांच्या कुटुंबावर बोलणं, वहिनींवरती बोलणं, ही कोणती पद्धत आहे हीच मला समजली नाही. रोहित पवार राजकारण त्याच्यामुळे करतात यामध्ये असं वाटतं. जे कोणी करत असतील त्यांनी समजून घ्यावं आणि हे असं राजकारण बंद करावं. संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि या जनतेला जे काही चाललंय ते खूप चांगल्या पद्धतीने समजतं. धन्यवाद. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगराज, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें। बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि पहली दी हुई खबर आप तक पहुंच सके। साथ ही साथ हमें फेसबुक पर फॉलो करें।